एकीकडे कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरू आहे तर दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे वाहतुकीत देखील भाडेवाढ केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। त्यासोबतच कडक उन्हामुळे कांदा देखील मोठ्या प्रमाणात खराब होत असल्याने शेतकऱ्यांनी चारही बाजूने शेतकरी आता अडचणीत सापडलेला आहे। चांगल्या दर्जाच्या कांद्याला 10 रुपये तर मध्यम दर्जाच्या कांद्याला 3 ते 5 रुपये प्रति किलो भाव मिळतोय। या भावात कांदा लागवडीचा खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। एकंदरीत परिस्थिती अशी आहे, वाढलेले पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेत आणि शेतकऱ्याचं पिळवणूक व्यापाऱ्यावर भरपूर प्रमाणात होत आहे। तरी अशी पिळवणूक टाळण्यासाठी फडणवीस सरकारने यातनं काहीतरी काय उपाययोजना कराव्यात। आता उन्हामुळे होते कांदा खराब होते, पण हाय ते चांगला कांद्याला भाव नाही ना। हां काय पिशवी मुलकाचा महाग झालंय, आणायचं खर्च एका पिशवीला 100 रुपये पडते इथे यायला सोलापूरला, भावच नाही। 400-500 काढतात भाव। हां असं होते। गाड्याला जास्त हजरी, शेतकऱ्याला हजरी का पैसे मिळत नाही। बायला आता 400-500 रुपये हजरी मागते। 9ला येतील, 5ला तर महागारी जाते निघून जेवण करून बांधावर। शेती परवडते म्हणायचे का? काय परवडतच नाही, राहतच नाही काय। इथं आणून गाडी करतो आहे 100 रुपये पिशवी पडते इथे यायला, आणि काय काय मग रानात टाकून दिले नासका कांदा सगळं। मग भाडं बी वाढवले आता शेतकऱ्यांनी, म्हणजे ड्रायव्हरांनी। हां असा विषय आहे, ते भाव जरा जास्त पाहिजे थोडा। भाव लय कमी आहे त्यामुळे परवडत नाही सध्याचं। आता म्हणजे भरून आणणीचं आणि गाडी भाडं हीच भागतंय, 10-5 रुपये येते फक्त, एवढंच होतंय। दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोहित पवार उद्या नाशिकमध्ये मोर्चा काढणार आहेत। कांदा उत्पादकांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्या सकाळी 9 वाजता नाशिकच्या चांदवड चौफुली येथे शेतकरी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन रोहित पवारांनी केलंय। तर कांदा उत्पादकांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचावा यासाठी उद्या रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे।